नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत नालावडे आणि तुम्ही पाहता एकच छंद आपण फिशिंग. तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण जाणार आहोत पालशेतला फिशिंगला. तर मित्रांनो, आपण आता आहे गणेश खिंडीमध्ये आणि आपल्यासोबत आहेत प्रथमेश शिंदे आणि मुकुंद पांचाळ. तर आम्ही तिघंही चाललो आहे, जेवणसुद्धा करायचं आहे. तर आपण निघूया. पालचे जागृत तर मित्रांनो, रात्रीची वेळ आहे आणि आपण आलोत पालशेतला. ही पालशेतची पट्टी आहे, बघू शकता. इथून आपल्याला मासे पकडायचे आहेत आणि हे भरतीचं पाणी कुठपर्यंत येते बघा. समोर तिकडे त्या साईडला बोट लागले, तिथे पुढं करवायचं आपल्याला वरती. आणि हे पाणी बघा, इथे ही सगळी आमची सामुग्री आहे, ही आता तयार करतोय मी. आणि ह्या बॉक्समध्ये मासे आहेत, बांगडा आणलेला आहे, थोडंसं बर्फ वगैरे घेतलेलं आहे. मित्रांनो, बघू येत आहे पांचाळानं गावलं आहे. काढा बाहेर, काय आहे गोबरा यावर. मस्त साईज. पांचाळाने पहिलाच गोबरा काढली नाही. गोबरा तर मित्रांनो बघू शकताय, तांबूशी लागले ही प्रथमेशला. आणि थोडासा रॉड वाढताना त्याने घाई केला आणि रॉडचे 2 तुकडे झालेत. तसाही रॉड काय नवीन नाही, आमचा जुनाच आहे, पण खूप चांगला आहे. तुकडे झाले म्हणजे तो खराब झाला आहे थोडा, बघू शकत नाही. तर साप गेला आहे तो, त्यामुळे ह्याच्यातनं तो सटकला आहे. बाकी तांबूशी मस्त गावले, छान आहे. आज आम्ही इथे मस्तपैकी जेवण वगैरे बनवणार आहे. काय काय आणलेलं आहे? पाणी प्यायची ग्लास, कांदा, टोमॅटो सगळं ग्लास पाणी प्यायसाठी आणलेले आहेत. नाहीतर तुम्ही भलतच काहीतरी समजा. नाहीतर म्हणा मासे मारायला जातात का अजून कशाला जातात, तर ग्लास पाणी प्यायसाठी आणलेली आहे. बरोबर बोललास. नाहीतर एक कैरी आणलेली आहे, कांदा बिंदा कापलेला आहे मस्तपैकी. सुरुवात झाली कापायची. पांचाळीकडे तोपर्यंत विस्तो चांगला करतायत. आम्हाला एक नंबर कसलं लागलंय भारी. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कापून झालेली आहे. जरा आधार नाही घ्यायचा. हा, हलू नका. लाईट देते, राईस सुद्धा कॉटन नाही, तेल आहे. त्यात तेल आहे, तेल. परत 20% आपल्या परत तो अंडर दिसतो मस्त आला नाही. पाहिजे शेकोडी भेटेल तिकडून लाकडू लावले. काय करायचं आहे, ताटण आणलेले आहेत जास्त. त्या डिशमध्ये भात काढून घेणार आहे. तेल ॲड केलेलं आहे त्यात. पक्कन आणली आपली. कांदा परतून घ्यायचा आहे मस्तपैकी. कांदा परतून झाल्यानंतर टोमॅटो ॲड केला आहे. टोमॅटो एकदम परतून घ्यायचा आहे.
जोपर्यंत लाल होत ब्राउनिश व्हायला पाहिजे ते पूर्ण तोपर्यंत परतून घ्यायचे. ते ब्राउनिश झाल्यानंतर जर मसाले ॲड करायचे. म्हणजे ब्राऊन झाल्यानंतर मसाले ॲड करणार. हां, पाहू शकता कांदा ब्राऊन व्हायला पण सुरुवात झाली आहे मस्तपैकी. वास पण सोडला त्याने. तर यामध्ये 1-2 मिनिटांनी सगळे इंग्रेडियंट टाकायचे. त्यामध्ये लाईटली चिकन मसाला येईल, घरचं घरगुती तिखट येईल, हळद येईल, थोडा शेजवान राईस येईल, शेजवान राईस मसाला येईल. कारण राईससाठी राईस मसाला आपण यूज करणार आहोत. आणि मीठ येईल. आपण आता तिखट टाकतोय. तिखट गेलाय. राईस मसाला, चिकन मसाला टाकणार आहोत. हळदी पावडर, हळद हळद थोडीशीच टाकायची, जास्त टाकायची नाही. असं आपटायचं, असं फोडायचं. आपण दुसरीकडे जेवण करतो त्यामुळे घाण करायची नाही. ही पहिली गोष्ट महत्त्वाची आहे. काढू काय झाली मला. काढ. नो फ्रेश मच्छी एकदम. 2 गोबरा आहेत, तांबूशी आहे छोटीशी. ते आम्ही आता मस्तपैकी साफ करून घेणार आहे. मित्रांनो बघू शकता मच्छी आपली साफ झालेली आहे व्यवस्थित एकदम. बघू शकता की ते मस्त स्वच्छ केलेले आहे. आणि याचा आपण सुका रस्सा बनवणार आहे ना रे. आणि मित्रांनो बाजारातून आणून आपण खातो आणि पकडल्या त्या मच्छीची रेसिपी बनवतो ना, त्यात खूप चव असते. तेल टाकलेलं आहे. मिरची आणि कांदा ॲड करतो. लसूण ॲड करणार आहे पहिली. लसणीमुळे फ्लेवर येणार आहे. नाही न स्वतः टाकायची, मस्त लागते. खरी टेस्ट त्याला असते. कांदा मिरची, लसूण, कांदा लाईटली टोमॅटो आहे. मगाशी आपण टोमॅटो अट्रॅक्ट वापरला ना. हे पण परतून घ्यायचं आहे. हे परतून घ्यायचं आहे. तो परतून होईपर्यंत मच्छी आपण साफ केलेली आहे. त्यामध्ये बघूया काय काय टाकायचं. हळद टाकलेली आहे. त्यानंतर चिकन मसाला लागतो. घरी बनवलेला घरचा मसाला, घरगुती मसाला बनवलेला आहे. बस तिखट नाही, बरोबर आहे. तिखटच होते थोडं. थोडा तापून बस. हा आपला शेजवान मसाला ना, शेजवान मसाला टाकलेला आहे. त्यानंतर थोडासा चिकन मसाला टाकलेला आहे. बरोबर फोडणी पुढे जरा मिक्स करावं लागेल ना. त्याचा फुरवा त्याच्यावर म्हणजे आता आपण मसाला ॲड टाका. साखर टाका तुम्ही. तिखट बनवणार मस्त. मसाला
लाईटली असते त्यामध्ये घरगुती तिखट आपण ॲड करणार आहोत. पण ते आता थोडंच करणार कारण का त्या याच्यात तिखट आपण जास्त टोमॅटो वापरलेला आहे. हे सगळं एकजीव करून घेणार. ॲड करायला लागेल. मीठ टाकणार आहोत. आंब्याची पेटी आहे तिची. पाणी ॲड करणार आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. त्यामध्ये आता मच्छी टाकणार आहे. मच्छी टाकल्यानंतर पुन्हा या ताटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन हे सगळं परत मच्छी ॲड करणार आहोत. त्याच्यात उकळी मारायची याला. आणि त्याच्यात साखरेचा बिस्किट नाही. मीठ ॲड केलेलं आहे. ते मीठ ते टाकलं मीठ तू टाकलं हा ना, त्यात तर मित्रांनो हे आता उकडून घ्यायचं आहे. बघू शकता मित्रांनो, वास सुद्धा खमंग सुद्धा मस्त सुटला आणि उकळी सुद्धा आले. म्हणजे आपले जी मच्छी आहे ती 80% शिजलं आहे. त्याने सुगंधही चांगला येतोय. मित्रांनो आता कोथिंबीर ॲड केली आणि थोडासा कढीपत्ता सोडायचा आहे वरून. त्याला आणखी खमंग चांगला येईल. जेवणाला कांद्याशिवाय मजा येत नाही. कोथिंबीर टाकली ना. कांदा कापतायत पांचाळ. याचं सगळं फॉर्मॅलिटीज आपलं झालेलं आहे पुढे. तर प्रथमेश आणि मच्छी शिजेपर्यंत सगळे वाढ बघतायत. खमंग सुद्धा चांगला सुटला आहे. कसं वाटतं पांचाळ? खूप सुंदर, अतिसुंदर. आज फिशिंगला आल्याबद्दल आम्हाला खूप मजा वाटली. आणि आज आम्ही इथे एक असं पदार्थ बनवलेला आहे की जेणेकरून आम्ही त्याचा प्रयत्न केला असतो ताजी मच्छी आणि अंडा जिरा राईस असा बनवलेला आहे. तो उत्तम प्रकारे आता झालेला आहे. तो आता आम्ही वाट बघतोय कधी होतंय कधी होतोय आणि किती तेव्हा आम्ही किती चव घेतो. पांचाळांचा अनुभव चांगला आहे. शिकले काहीतरी. प्रथमेश कुक आहे मेन बनवणारा. प्रथमेश कसं वाटलं तुला? वाटलं तर चांगलं आहे पण ॲक्च्युली येणार नव्हतो. माझी मॅच होती आज पण काय करणार, जीवा भावाचे दोघं जण भेटले. बाकी येऊन मस्त मजा वाटली. बाहेर मित्रांसोबत पार्टी करण्याचा अनुभव एकदम छान. आणि खूप दिवसानंतर आणि भेटलो. वातावरण एकदम मस्त एकदम. पण गरमी खूप होते इकडे. एकदम असे ताजे मासे पकडून आता आम्ही माशांचं कालवण वगैरे केलेलं आहे. राईस आहे आणि परत अंडा राईस आहे. असे वेगवेगळे मेनू बनवलेले आहेत. मित्रांसोबतचा हा बऱ्याच दिवसांनी असा करण्याचा योग भेटला त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आहे. आणि हा व्ह्यू पण खरंच खूप छान आहे. थँक्यू. एक छंद अबाउट फिशिंग या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो बनवून रेडी झालं आहे. पाहू शकता सांबार पण चांगला घट्ट शिजलं आहे. मच्छीचे जे आणि फ्रेश मच्छी आहे त्यामुळे टेस्ट तर एकदम अप्रतिम येणार आहे. त्यामुळे आता आमच्या पण पोटात कावळे ओरडत आहेत. एक नंबर एकदम स्वादिष्ट. खूप मजा आली. वा योग अंडा राईस आहे. मित्रांनो एक नंबर झाला आहे मस्तपैकी. मित्रांनो थाळी पूर्ण झालेली आहे.
मच्छी बघू शकता किती मस्त शिजले. गरम आहे, मस्त शिजले. आणि प्रथमेश शिंदेने बनवलेलं आहे. खूप छान झालं आहे, अप्रतिम एकदम. हॉटेलची मेजवानी. तर मित्रांनो बघू शकताय पाठीमागे आमच्या मागे विजा चमकत आहेत. पाऊसही खूप लागतो आहे. तर आम्ही मासे पण काय बाईट होत नाही कुठलीच. तर आता तिघेही आम्ही थांबण्यापेक्षा थांबण्यात काय अर्थ नाही. तर आम्ही आता निघतोय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.